नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी नागपूर अपघात प्रकरणाची. बावनकुळेंचे शहजादे स्वतः गाडी चालवत होते असा आरोप संजय राऊतांनी केलाय. अपघात झाल्यावर चालकाला बसवून चालकाचं नाव सांगितलं तर दोषींवर कठोर कारवाई व्हावी, पोलिसांकडून माहिती मागितली असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय. माझ्या मुलाचा मित्र गाडी चालवत होता असं बावनकुळेंनी म्हटलंय. बारमधून नशेत धूत होऊन हे लोक गाडी बसले आणि गाडी चालवत गेले. गाड्या ठोकरल्या. त्यानंतर 2 ठिकाणी 2 वेळा झालं. हे सीसीटीव्ही फुटेज गायब केलेले आहेत नेहमीप्रमाणेच. त्यानंतर नंबर प्लेट गाडीची काढून टाकली. पहा तुम्ही, गाडीचे मालक जर बावनकुळांचे चिरंजीव का बावनकुळे आहेत, मग FIR मध्ये नाव का नाही? गाडीची मालकी तुमच्याकडे आहे, मग गाडी कोण चालवत होतं? ड्रायव्हरची अदलाबदली झाली, स्वतः गाडी चालवत होते महाशय शहजादे युवराज. पण अपघात झाल्यावर ड्रायव्हरला बसवला आणि ड्रायव्हरचं नाव घेतलं. बहुत दुर्दैवी घटना है और इस घटना में भगवान जी की कृपा से, भगवान परमेश्वर की कृपा से कोई भी इंजर्ड नहीं है, किसी को भी कैजुअलिटी हुई नहीं है. चाहे मेरे बेटे के नाम पे गाड़ी हो या कोई अपराधी हो, उस पर कड़ी कार्रवाई होनी चाहिए. और पुलिस के नियम से कोई भी जो नियम बैठता है वो नियम से कार्रवाई होनी चाहिए. मैंने पुलिस से उसकी जानकारी मांगी है, पुलिस ने मुझे प्राइमरी जानकारी दी है. और मुझे लगता है अगर बेटे के नाम पे गाड़ी है, अगर वो गाड़ी मालक दोषी है, गाड़ी तो कोई और चला रहे थे, मुझे लगता है कोई एक उनका दोस्त गाड़ी चला रहा था. अगर गाड़ी मेरे बेटे के नाम पे है तो उसके नियम से जो कार्रवाई होगी वो करना चाहिए. अब जो विपक्ष है पिऊन नाही आणि ड्रायव्हर दारू पिऊन आहे, तर मग नंबर प्लेट कशाला काढून गाडी ठेवली? ड्रायव्हरला वाचवण्यासाठी कोणी नंबर प्लेट काढली? स्पष्ट आहे की मुलांनी हे वडिलांनी कबूलच केलंय की गाडी त्याच्या मुलाच्या नावाने. मग आरोपी मुलगा नाही? हे सर्व धंदे. यामुळे कुठे दारू पेत होते त्याचे सीसीटीव्ही फुटेज आणायला पाहिजे. लावोरी बार मध्ये 2 मिनिटात मिळालं असतं. लपवण्याचे धंदे सुरू आहेत. म्हणून ही निपक्ष चौकशी व्हावी, दोषी त्यांच्यावर कारवाई व्हावी. बावनकुळे साहेबांनी त्या ठिकाणी अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय, गाडी जर नावावर असेल, काही पुरावे असतील तर त्या ठिकाणी कायद्यासमोर सगळे समान आहेत. हे प्रदेशाध्यक्षांनी स्वतःहून समोरून सांगितलंय. या लोकांनी मागणी करायच्या अगोदर सांगितलंय. त्याच्यामुळे कायद्यासमोर सगळे समान आहेत हे स्वतः आमचे प्रदेशाध्यक्ष सांगतायत, गृहमंत्री त्या ठिकाणी सांगतायत. आणि कायद्यानुसारच जे काय व्हायचं कारवाई ती होईल.